विनायकजी राऊत साहेब यांचं इथे आगमन झालंय। सर्वांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो। ओढ गायनाची मला सप्तसुरात न्हालो। विद्येचा अधिकर्ता ज्याच्या कृपाप्रसादाने सर्व शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतात अशी मंगलमूर्ती गणपती गजानन गणरायाला वंदन करतो। कलेची देवता नटेश्वराच्या चरणी त्रिवार अभिवादन करून माझं ग्रामदैवत श्री गांगेश्वर गव्हाणनाथ आणि पावला देवी त्याचप्रमाणे या माझ्या मुंबईकरांची माता वाळमावली आई मुंबादेवी त्या चरणी नतमस्तक होतो। माझ्या आराध्य दत्त महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो। तसेच या अखंड भारत भूमीची प्रेरणा असतात छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ मासाहेब यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून या आपल्या योगदानाने ही भूमी पावन करणाऱ्या सर्व महामानवांना महामातांना त्रिवार प्रणाम त्रिवार प्रणाम। त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे गुरुवर्य परमपूज्य सद्गुरू भाई गोसावी महाराज, त्याचप्रमाणे मोतीरामजी धावडे माझे वस्ताद दिनेश छोडिये बुवा तसेच पांडुरंग छोडिये बुवा हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा तसेच मला वस्तादाप्रमाणे असणारे कवी शाहीर कैलासवासी अरुण कुमार यादव यांना देखील अभिवादन करतो। आणि आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक श्री दाकादेवी नवपूर विकास मंडळ वडसोड द्वितीयवाडी तालुका राजापूर कलगी आणि तुरा असा जंगी नाचाचा सामना या ठिकाणी आयोजित केलेला आहे मंडळी। तरी या ठिकाणी आम्ही तुरेवाले ओम सिद्ध सेवा नाच मंडळ गावडेवाडी मी तुरेवाला शाहीर नितीन गोसावी यांच्या वतीने जमलेल्या तमाम रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा शाहिरी मानाचा मुद्रा
त्याचप्रमाणे आज या गर्दीमध्ये शाहीर वर्ग, शिष्य वर्ग, वक्ताद वर्ग, गुरुजन वर्ग उपस्थित असतील. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा आज मला साथ करतायत. ढोलकीसाठी सागरवीर सूरज खाडे ठाके, त्याचप्रमाणे ऍक्टोपायर मास्टर अथर्व घडसी, बेंजो मास्टर सुराज शिंदे, कीबोर्ड मास्टर संदेश दादा पडिये आणि माझा उल्हास आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे जे काम करतात ते चिपळूण तालुक्यातील एक नामवंत साऊंड मास्टर प्रथमेश दादा घडसी यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. तत्पूर्वी मंडळी निश्चयाचा महामेरू बौद्ध जनांचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी राजा राजा म्हणून राजांसाठी एक शेर सादर करतोय. अरे कापल्या जरी आमच्या नसा, अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळण होईल भगव्या रक्ताची. आणि फाडली जरी छाती, आणि फाडली जरी छाती तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची, फक्त शिवरायांची. आणि फक्त शिवरायांची या निमित्ताने राजांना त्रिवार मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. म्हणजे जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे मंडळी, त्याचप्रमाणे आमच्या राजापूर तालुक्यातील एक उगवता सितारा म्हणायला हरकत नाही गीतकार आमचे छोटे बंधू आस्वाद अरुण कुमार यादव यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे ग्रंथवाचक शाहीर अविनाश कडू, शाहीर सुरेश राऊत यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे आमच्या राजापूरच्या अनादी सिद्ध शक्तितुरा शाहीर संघाचे पदाधिकारी शाहीर आले असतील त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे बरेचसे शाहीर या ठिकाणी आलेले आहेत. त्यामध्ये योगेश सोडिये, शाहीर रुपेश चव्हाण, अमोल चव्हाण, श्रीनाथ राऊत, सचिन मासिये, संतोष शिवगण गावाकडून आले खास, ज्ञानदीप कुपार. त्याचप्रमाणे ज्येष्ठ शाहीर वस्ताद प्रकाश गोसावी माऊली, त्याचप्रमाणे प्रकाशजी आंबेडकर माऊली या देखील या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. मंडळी, मी नवीन आहे त्यामुळे सगळ्यांची मला नावं माहीत असतील की नाही, परंतु जे कोणी ज्यांची नावं राहिली असतील त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि आता संसारामध्ये भांड्याला भांड्या लागल्याशिवाय मजा आहे का मंडळी? आवाज नाही आला? संसारामध्ये भांड्याला भांड्या लागल्याशिवाय मजा नाही संसारामध्ये. त्याचप्रमाणे या शक्तितुऱ्यामध्ये झोंबडी झालीच पाहिजे, आहे की नाही? बुवानी बारी तापवली आहे पहिली, तुमच्या मागूनच येणार बुवा. आणि आजच्या या कार्यक्रमाला जे प्रतिस्पर्धी शाहीर लावले ते कैलासजी देवाळे, शाहीर कैलासजी देवाळे बुवा यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो बुवा. आणि माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे या गर्दीमध्ये शिवसेना पदाधिकारी, महिला जिल्हा संघटक उपस्थित आहेत. त्यांना देखील अभिनंदन करतो आणि शाहिरी मानाचा मुद्रा करतो.
रसिक रंजना गुरुजना तुमचे चरण मी धरतो, रसिक रंजना गुरुजना तुमचे चरण मी धरतो, आणि शुभंकराच्या पायी गायनी रंग भरतो. वास्तवन सादर करतोय मंडळी. हे माझं स्तवन जे आहे हे तुम्हा रसिक प्रेक्षक मायबापांना समर्पित करतो, कारण शायराची प्रतिभा तेव्हाच खुलून येते जेव्हा आपण रसिक प्रेक्षक मायबाप या छोट्याशा कलावंताला उत्स्फूर्त दाद देतात, तेव्हा संगीतांची आणि गीतांची खरी रंगत मंडळी खुलून येते. म्हणून हे स्तवन आपला रसिक प्रेक्षकांना समर्पित करतो. रंगभूमीची 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 मजोड लागते, रंगभूमीची मजोड लागते. रसिका तुमच्या प्रेमाने प्रतिभा जागते, रसिका तुमच्या प्रेमाने प्रतिभा जागते. रसिका तुमच्या प्रेमाने प्रतिभा जागते, रसिका तुमच्या प्रेमाने प्रतिभा जागते. प्रतिभा जागते, रसिका तुमच्या प्रेमाने प्रतिभा जागते, रसिका तुमच्या प्रेमाने प्रतिभा जागते. माझी रंगमंच आहे हा पंढरीच माझी, रंगमंच आहे हा पंढरीच माझी, रंगमंच आहे हा पंढरीच माझी. हरी भेटण्याची भूक भागते, हरी भेटण्याची भूक भागते. रसिका तुमच्या प्रेमाने प्रतिभा जागते, रसिका तुमच्या प्रेमाने प्रतिभा जागते, रसिका तुमच्या प्रेमाने प्रतिभा जागते, रसिका तुमच्या प्रेमाने प्रतिभा जागते. भाऊ गुरुबाई पाटील, वासू आणि कृष्ण भाऊ गुरुबाई पाटील. अरुण कुमाराचे गाणे माझे माझ्या ओटी, अरुण कुमाराचे गाणे आले माझ्या ओटी, अरुण कुमाराचे गाणे आले माझ्या ओटी. ओळख रंगलेची, ओळख रंगलेची हे काव्य सांगते,
लागते ओळख रंगलेची ते काव्य सांगते रसिका तुमच्या प्रेमाने प्रतिभा जागते 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 बोल तुझी गणपती गजानन गावदेवी बोल तू रे जागे अखंडारदास वळीचा बजरंग परमपूज्य सद्गुरु भाई गोसावी दिनेश पांडुरंग रसिक प्रेक्षकांमधून पारितोषिक आहे धन्यवाद कोकण कला मंच प्रस्तुत मुंबई या नमन मंडळाचे निर्माते रत्नागिरी जिल्ह्यातील कापडगावचे सुपुत्र सन्माननीय श्री दिनेश कुडतळकर साहेब यांनी मुंबई सारख्या नगरीत असंख्य कलाकार स्टुडिओच्या माध्यमातून कलाकार घडविले या साहेबांकडून आम्हा कलाकारांना रोख पारितोषिक आलेलं आहे बक्षीस जाहीर करायचं नाही असं साहेबांचं म्हणणं आहे असो अशा दिलदार मनाच्या माणसाला शायरी मानाचा मुजरा शायरी मानाचा मुजरा शायरी मानाचा मुजरा त्या गर्दीमध्ये म्हणण्यापेक्षा माझ्या बाजूला शाहीर अमोल आताच उपस्थित झालेले आहेत शाहिरांना शायरी मानाचा मुजरा त्याचप्रमाणे श्री आई भराडी देवी नाच मंडळ भराडेवाडी अंचुरे तालुका राजापूर तुरेवाले शाहीर श्री सुनील कनेरी सरळ राजेंद्र नातनेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे धन्यवाद त्याचप्रमाणे सद्गुरु भाई गोसावी महाराज वस्ताद दिनेश पांडुरंग यांचे शिष्य शाहीर मिलिंद टुकरू सी गांगोदेव प्रासादिक नाच मंडळ नाटे कोकरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले धन्यवाद बुवा
त्याचप्रमाणे स्वराज सुहास खोटम एक कट्टर रिफायनरी विरोधक सोलगाव राजापूर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलं. धन्यवाद दादा. स्तवन आमच्या गावचे रहिवासी शंकरदादा फाटक यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद दादा. गाण्याला सुरुवात करतोय बुवा, लक्ष असू द्या. कसे सूर खेळू कसे गीत गाऊ, कसे सूर खेळू कसे गीत गाऊ, तुझे रूप गणराया कसे सांग पाहू, माझी भाव सुमने तव चरणी वाहू, माझी भाव सुमने तव चरणी वाहू, अन तुझ्या भक्ती मध्ये गणेशा सदा दीन राहू. हा निर्विकारा निराकारा चालवीसी खेळ सारा, जीव शिव या सृष्टीचा एक तुची शिल्पकारा, या रंगनी गाताना रे मजतार ओंकारा, या रंगनी गाताना मजतार ओंकारा. जीव या सृष्टीचा एक तुची शिल्पकारा, या रंगनी गाताना मजतार ओंकारा, 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 मजतार ओंकारा, विश्वासाधनी तूती, तुझ्या हाती सर्व ज्योती, आदान द्यावे मला ह्याची, वाढतो भक्तीची रुची, वाढतो भक्तीची रुची, हाने निरावी तुझीच कृपा, तुझीच कृपा, या त्रैलोक्यात घुमणारा मोरया रे तुझा नारा, जीव शिव या सृष्टीचा एक तुची शिल्पकारा, या रंगनी गाताना मजतार ओंकारा, या रंगनी गाताना मजतार ओंकारा, या रंगनी गाताना मजतार ओंकारा, या रंगनी गाताना मजतार ओंकारा.
गाऊन या तुझला भाव सुमनानी बुजलेले मनानी बुजलेले भाव सुमनानी बुजलेले नेमीला तुझीच कृपा तुझीच कृपा सदा चरणी नियोधारा तुझ्या ऋण कुमारा जीव जीव या सृष्टीचा एक तुझी शिल्पकारा या रंगनी गाताना मजदार ओंकारा 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 मजदार ओंकारा मजदार ओंकारा दुर्वास चौगुले यांच्याकडून 201 रुपयाच्या पारितोषिकाला धन्यवाद. त्याचप्रमाणे संतोष भावत आमचे गाववाले आहेत त्यांच्याकडून 500 रुपयाच्या पारितोषिकाला धन्यवाद. त्याचप्रमाणे माझे मित्र निलेश गोटम यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिकाला धन्यवाद. नवतरुण मराठा भजन मंडळ शिंदेवाडी हातिवले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिकाला धन्यवाद. भार्गवी भावत यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद. आणि आता गवळ बुवा काय म्हणाले कार्यक्रमाची खरी मजा म्हणतात गवळणी पासून मग गण आणि प्रार्थना काय उगाच घ्यायची काय बुवा काय बोलताय. मिलिंद केशव गोटम यांच्याकडून 501 रुपयाचे पारितोषिक आलंय धन्यवाद दादा. हा बुवा गवळणी पासून आणि खरी कार्यक्रमाची मजा होते स्तवन आणि गण कशाला घेतात. हा दादा एडगे कट्टर समर्थक किरण उर्फ भैया सावंत आमचे राजापूरचे सन्माननीय आमदार आहेत यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय धन्यवाद. तर गवळणीकडे बुवानी गवळण अतिशय सुंदर गायली होती. जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला. आणि काय बोल काय होते गवळणीचे बुवांच्या. चोरी करताना माठाची याला लाज नाही वाटायची. चोरी करताना माठाची याला लाज नाही वाटायची. सोड सवय वाईट तुझी ती खांची चाटायची. वो आधी तुमचा जो संदर्भ आहे ना तो आधी चुकीचा आहे. जरा तो सुधरा. असो तरी पण काट द्यायची आहे तुम्हाला देणार तुमच्या टोलात देणार. म्हणून बघा काय म्हणायचं आहे. तुझी वरची घेतो मी शंका मनात का धरते. राधे
तुझी वरची घेतो मी शंका मनात का धरते आधी सांग मी दिसल्यावर आधी सांग मी दिसल्यावर तुझी खालची का पाजरते उत्तर द्या बुवा नक्की माझी गवळण सादर करतोय 16,108 बुवा 252 कुठून आले ते आता तुम्हीच सांगा पुढच्या बारीला येऊन चला वेळ फार वेळेचं बंधन आहे पडणार आहे आणि आज 4-4 घड्या नको ते इथे घडणार आहे तिचा सुंदर चेहरा काळा टिकूर पडणार आहे तिचा सुंदर चेहरा काळा टिकूर पडणार आहे आणि गवळणा तिथे कसा सरगणार आहे उठला हो आग डोंगर गावात साऱ्या झाली बोंब बघा अंगाला उठला हो आग डोंगर गावात साऱ्या झाली बोंब पहा या गर्दी दाट पहा या गर्दी दाट मारून गेलाय गाठ कोणी डायका मारून गेलाय गाठ अशी मारून गेलाय गाठ मारून गेलाय गाठ अशी मारून गेलाय गाठ साऱ्या झालिया बोंब अंगाला उठला हो आग डोंब गावात साऱ्या झालिया बोंब पहाया गर्दी दाट खाली पहाया गर्दी दाट मारून गेलाय गाठ अशी मारून गेलाय गाठ मारून गेलाय गाठ अशी मारून गेलाय गाठ मारून गेलाय गाठ अशी मारून गेलाय गाठ कुणाला थोडी कळस होते ना कुणाला थोडी कळस होते ना कुणाला ही बिलकुल जमेन थोडी एकमेकावर तोंड सोडी एकमेकावर तोंड सोडी एकमेकावर तोंड सोडी कवळण बायजणू पिशीची नार नवऱ्याची पिकली दाढी पार कवळण बायजणू पिशीची नार नवऱ्याची पिकली दाढी पार वयाची झाली साठ त्याच्या वयाची झाली मारून गेलाय गाठ अशी मारून गेलाय गाठ 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 मारून गेलाय गाठ
हे फळ दाढी वेणीचा मारला फिळ सुटता सुटे न लावून बळ दिसे ना कोणा तर नो पाय अरुण यादवाचे धरीचे पाय दिसे ना कोणा तर नो पाय अरुण यादवाचे धरीचे पाय पडले सारे चाट पाहून पडले सारे चाट मारून गेलाय गाठ अशी मारून गेलाय गाठ 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 अंगाला उठला वाघ डोंब गावात साऱ्या झाली या बोंब अंगाला उठला वाघ डोंब गावात साऱ्या झाली या बोंब पाया गर्दी दाट झाली पाया गर्दी मारून गेलाय गाठ अशी मारून गेलाय गाठ 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 गाभा आहे मंडळी तो म्हणजे विषय तर बुवानी मगाशी साई कृपानाथ मंडळ केळवली चव्हाणवाडी गुरुवर्य परमपूज्य सद्गुरू भाई गोसावी वस्ताद दिनेश सोडिये शाहीर रुपेश चव्हाण सह महेंद्र राठोड यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले धन्यवाद माझ्या हातिवले गावचं हातिवले ग्रामस्थ हितवर्धक मंडळ मुंबई त्या मंडळाच्या वतीने 2001 रुपयाचे पारितोषिक आले धन्यवाद त्या मंडळाचे कार्यकर्ते इथे उपस्थित आहेत राजा दुधवरकर काका त्याचप्रमाणे विजय गोसावी विलासजी मामस यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो त्याचप्रमाणे महालक्ष्मी नाथ मंडळ उन्हाळे सोडियावाडी यांच्याकडून 200 रुपयाचे पारितोषिक आले धन्यवाद तर विषय असा आहे जरा लेट झालं बुवांचा विषय असा होता 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले त्या बाळाचे नाव काय आणि गाव काय बुवा उत्तर देतोय आमच्याकडे आधार आहे डिटेल मध्ये सांगता येईल असतं परंतु वेळेचं बंधन आहे तुम्हाला आम्ही केव्हाही कुठेही हा आधार दाखवू शकतो तुम्ही रेडी असाल आता देखील आमच्याकडे पुरावा आहे म्हणून हे 2 स्त्रियांच्या संभोगातून एक बाळ जन्माला आले त्या बाळाचे नाव काय आणि गाव काय बाळाचे नाव सीता जेव्हा 3 ते 4 वर्षाचं बाळ असतं सीता आता मोठी झाली आहे परंतु जेव्हा बाळ होतं तेव्हा आपण बाळच म्हणतो त्यांना त्यामुळे बाळाचं नाव सीता आहे आणि गाव मिथिला नगरी गाव मिथिला नगरी बुवा हे तुमच्या प्रश्नाचं खरं उत्तर आहे आणि आमच्याकडे पुरावा देखील आहे आणि आता माझा प्रश्न तुमच्यावर सोडतोय बुवा तुमच्याकडे प्रत दिलेली आहे आणि प्रश्न असा आहे की कोणाच्या आत्म्यामध्ये वेदांचा उपदेश ईश्वराने केला व तो केव्हा ब्रह्मदेव सोडून सांगायचंय बुवा उगाच काहीतरी थातून मातून उत्तर द्यायची नाही तुम्हाला माझ्या वारीचा अनुभव आहे आणि बुवा मी तर आता तुम्हाला सांगतो तुम्हाला काय ताकद लावाय किती लावा दुसऱ्या वारीत मैदान मारून जाणार यात काय वाद नाही बुवा त्यामुळे उत्तर येत असेल तर द्या नाहीतर नाही म्हणून सांगा मी काय बोलणार नाही परंतु थातून मातून उत्तर दिला तर आज या वारीत ठोकणार नक्की ठोकणार
वेळेअभावी प्रश्नपद घेत नाही. बुवानी एक टोनपा सोडला होता त्यामुळे मी पण एक सोडतो आणि म्हणून शेर पण घेत नाही वेळेअभावी. बघा आजच्या भेटीत पेचा त्याला टाकणार आहे, ज्ञानाचे पाणी यांच्या पुरते झोकणार आहे. वल्गना साऱ्या आदमी यांच्या रोखणार आहे, वल्गना साऱ्या यांच्या मी रोखणार आहे. यांचं काय म्हणलं, दोघी जणी आल्या होत्या बघडलं ना, दोघं गाणी म्हणत होते. राजापूरचा शाहीर नेहमी एकटाच गाणं करतो बुवा. बघा तुम्ही कुठलाही बुवा बघा, दोघे एक स्टेपनी घेऊन बुवा राजापूरचे शाहीर येत नाही. आज तुम्हाला राजापूरचा धूर कसा आहे ना तो काढतो की नाही बघा. आणि म्हणून वल्गना साऱ्या आदमी यांच्या रोखणार आहे, आणि आज जास्त बोलला तर या बुवाला मी ठोकणार आहे. हा घराण्याची लाज घालवली आज, बदनाम झाली सरुचीन, अशी बदनाम झाली सरुचीन. मग सचिन 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 म्हणजे सचिन कदम शाहीर, सचिन कदम बुवा बुवांचे गुरुवारी आहेत. बुवा सचिन नाही सच्ची आहे. तुम्ही वाचक आहात हे तर बुवांची आणि सचिन कदम बुवांची, आणि माझी चतुर्थीमध्ये बारी आहे ते उगाच तरी माझ्या येऊन राग काढतील तिथे. बुवा नीट समजून घ्या. हा घराण्याची लाज घालवली आज, घराण्याची लाज घालवली आज, बदनाम झाली सरुचीन, अशी बदनाम झाली सरुचीन. मग सचिन 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 तुला हेच काही शिकवलं सचिन, सचिन 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 तुला हेच काही शिकवलं सचिन, सचिन 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 तुला हेच काही शिकवलं सचिन, सचिन 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 तुला हेच काही शिकवलं सचिन. घराण्याची लाज घालवली आज, घराण्याची लाज घालवली आज, बदनाम झाली सरुचीन, अशी बदनाम झाली सरुचीन. सचिन 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 तुला हेच काही शिकवलं सचिन, सचिन 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 तुला हेच काही शिकवलं सचिन. ठेवून घरानं केली साऱ्याची गुळदान, केली साऱ्याची गुळदान, केली साऱ्याची गुळदान. तुला नवरी कसलीच दान, कोणी ना आता देणार मान, कोणी ना आता देणार मान, कोणी ना आता देणार मान. नाहीच जमा तुला न जमा, नाहीच जमा तुला न जमा, काना खालीच घेतीन, अशी काना खालीच घेतीन. मग सचिन 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 तुला हेच काय शिकवलं सचिन, सचिन 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 तुला हेच काय शिकवलं सचिन, सचिन 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 तुला हेच काय शिकवलं सचिन, सचिन 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 तुला हेच काय शिकवलं सचिन. आई बापाला घेतलं ना ध्यानी, आई बाबाला घेतलं ना ध्यानी, आई बाबाला घेतलं ना ध्यानी. जयंतीची त्या कथा पुराणी गेली आता साऱ्याच्या कानी, गेली आता साऱ्याच्या कानी, गेली आता साऱ्याच्या कानी. घेऊन सार अरुण कुमार, घेऊन सार अरुण कुमार, म्हणतोय गाणं रचीन, असं म्हणतोय गाणं रचीन. मग सचिन 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 तुला हेच काय शिकवलं सचिन, सचिन 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 तुला हेच काय शिकवलं सचिन, सचिन 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 तुला हेच काय शिकवलं सचिन,
कलेच्या जाणीवेतून आणि दृष्टिकोनातून मला जशी जमली तशी ते प्रथम फेरी इथे मी पूर्णविराम देतोय. आमचे मित्र मनोहर भिंगे यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आले. धन्यवाद. आणि इथे पहिली वारी संपली असं जाहीर करतो आणि बुवांना दुसऱ्या वारीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.